एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार कधी काळी रिक्षा चालवणाऱ्या प्रताप सरनाईक यांनी आज भारतातील पहिली टेस्ला वाय ही कार खरेदी केलेली आहे आणि तेव्हापासूनच या कारची नेमकी किंमत किती याबाबत जाणून घेण्यात अनेकांना उत्सुकता आहे। हीच माहिती आज आपण पाहणार आहोत। तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी भारतामध्ये टेस्लाचं पहिलं शोरूम सुरू केलं आणि या शोरूम मधील पहिली कार आज विकण्यात आली। ही कार खरेदी केली आहे अर्थातच महाराष्ट्राचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी। महत्त्वाचं म्हणजे सरनाईकांनी खरेदी केलेली टेस्ला वाय ही सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेली एकमेव टेस्लाची कार आहे। अर्थात यामध्ये दोन व्हेरियंट्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये रेअर व्हील ड्राईव्ह आणि लॉंग रेंज रेअर व्हील ड्राईव्ह यांचा समावेश आहे, ज्यांची अनुक्रमे किंमत ही 60 आणि 68 लाख रुपये इतकी आहे। अर्थात याशिवाय जर आपल्याला या कारमधील विविध रंग घ्यायचे असतील तर रंगांनुसार ही किंमत वाढत जाते। त्यामुळे तब्बल 60 लाखांहून अधिक किमतीची ही कार प्रताप सरनाईकांनी नुसती खरेदी केली नाहीये, तर त्यांनी ही कार आपल्या नातवाला भेट म्हणून दिलेली आहे। प्रताप सरनाईकांनी माध्यमांशी बोलत असताना असंही म्हटलं की ही कार खरेदी करून मी अधिकाधिक जनजागृती निर्माण करू इच्छितो की अनेकांनी पर्यावरणपूरक वाहनांकडे वळावं। ज्या पालकांना अशी कार खरेदी करणं परवडेल त्यांनी सुद्धा अशी कार खरेदी करून आपल्या मुलांना याच गाडीतून सोडायला जावं, जेणेकरून तरुण पिढीमध्ये सुद्धा याबाबतची जनजागृती निर्माण होईल। प्रताप सरनाईकांच्या या महागड्या आणि आलिशान पहिल्या वहिल्या टेस्लाबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।